ओके. सो आपला हा 6वा दिवस होता, पण आपण एक बोनस दिवस म्हणून कन्सिडर करणार आहोत आजचा दिवस. आपण आतापर्यंत 5 दिवसामध्ये 5 लेवल कंप्लीट केले आहेत. एक माइंडसेट सेट करून देतो आणि मग पुढचा आपण प्रवासाला जाऊया. जेव्हा B1, B2, M1 आणि M2 म्हणजे पुन्हा परत आपण नेहमी लिंक करत असतो. B1 आणि M1 ही लेवल सारखी आहे. फक्त डिफिकल्ट लेवल M1 मध्ये जास्त आहे. तसंच B2 आणि M2 लेवल सारखी आहे, पण डिफिकल्ट लेवल M1 मध्ये जास्त आहे. म्हणून लहान मुलांचा जो ग्रोथ असतो किंवा जो फ्लो आहे तो एम बी वन नंतर त्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युले B2, त्याच्यानंतर पुन्हा परत डबल डिजिट फॉर्म्युले म्हणजे M1 आणि M2 अशा पद्धतीने फ्लो असतो. जर कदाचित आपल्याकडे चौथीपेक्षा मोठे मुलं असतील की ज्यांना मॅच्युरिटी चांगली आहे, त्या मुलांना आपल्याला डायरेक्ट M1 देण्याला काही हरकत नसते, असं आपण आतापर्यंत बघितलं. हॅलो. हॅलो. हा, बोला. सर, मी क्लासमध्ये 11 वाजता फोन करा ना. हा. मी हो हो, मी 1 वाजेपर्यंत जागे असतो सर. मला 11 नंतर. ओके 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 ओके. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज. व्हॉट आय से की B1 आणि M1 ही लेवल आपण लहान मुलांसाठी करतो. एक मुद्दा माइंडसेट करतोय. खूप सारे प्रश्न येतात, खूप सारे फोन येतात, खूप तुम्हाला किट मागवायचं असतं तुमच्याकडे, म्हणून माइंडसेट करतोय. पण बऱ्याच ताई आपल्या क्लासमध्ये 70% ताई मोठ्या मुलांना सुद्धा B1 आणि B2 पासून स्टार्ट करतात. त्याचं कारण असं आहे की एक फंडामेंटल त्यांचा बेस स्ट्रॉंग व्हावा, एक फ्लो असावा आणि विनाकारण ते M1 आणि M2 मध्ये अडकू नये. मुलं अडकतात. हां, जर कधी-कधी प्रश्न तुम्ही डायरेक्ट दिलं, तर तुम्हाला हा अनुभव पण येईल. मुलं अडकतात, हार्ड लेवल डायरेक्ट त्यांना जर दिली तर. आणि मग त्यांना स्टक झालं, की मग ते जे म्हणतो ना, की आपण 2-3 लेवल केल्यानंतर मुलं विथड्रॉल होण्याची परिस्थिती असते. ती M1 आणि M2 मध्येच मग ते अडकले, की मग त्यांना डिफिकल्ट होतात. म्हणून बऱ्याच ताई 70% ताई B1 आणि B2 पासून सुरुवात करतात. जो स्टॅटिस्टिक आहे, मी तो सांगितला तुम्हाला. आता आपल्यासाठी स्टॅटिस्टिक्स सांगतो. ॲज अ टीचर प्लीज इकडे लक्ष द्या. सिलेबस बनवताना असा बनवण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्याही मुलाने नुसती B1 आणि B2 जरी केली, प्लीज B1 आणि B2 जरी केली, तरी तो 1,00,000चं कॅल्क्युलेशन करू शकतो. पण तो एकलव्य पाहिजे. त्याला एकलव्यासारखं सेल्फ प्रॅक्टिसची आवश्यकता असते. किंवा आपल्या क्लासमध्ये मुलाने M1 किंवा M2 जरी केलं, मी कुठल्याही 2 लेव्हलचं बोलतोय. B1, B2 किंवा M1 आणि M2 जरी केलं, तरी तो 1,00,000च्या रॉडपर्यंत कॅल्क्युलेशन करू शकतो. पण तो एकलव्य पाहिजे. एकलव्य म्हणजे सेल्फ प्रॅक्टिस किंवा जे शिकलो ते फ्रिक्वेंटली माझ्या दैनंदिन व्यवहारात किंवा दैनंदिन व्यवहार म्हणजे मुलांना काय असतो, की स्कूलमध्ये रेग्युलरली ज्यांना टेबल बनवायचे आहेत, छोटे-छोटे कॅल्क्युलेशन करायचे आहेत, तेव्हा त्यांनी मेंटल अरिथमेटिक केलं पाहिजे, फिंगरिंग यूज केलं पाहिजे. छोटे-छोटे पेन आणि पेन्सिलचं रफ वर्क अव्हॉइड करून त्यांनी डायरेक्ट मेंटली कॅल्क्युलेशन बघितले पाहिजे. अशी जर सवय त्यांनी करून घेतली, तर त्यांना काही गरज नसते M1 आणि M2 शिकून पण मुलं 1,00,000च्या रॉडपर्यंत जाऊ शकतात. कारण सर्व फॉर्म्युले तशाच पॅटर्नने पुढे मूव्ह होतात. बट मुलांना त्यांना मुलंच म्हणायचीत कशाला? जर ते स्वतःहून अभ्यास करत असतील, तर मग क्लासच कशाला सुरू झाले असते या जगातले? मुळात क्लासच सुरू झाले नसते. जर त्यांना एकदा ऐकलं असतं आणि त्यांनी जर ऐकलं असतं आणि लगेच त्यांनी ॲक्शन बऱ्याच ताईंचे कॅमेरे बंद आहेत. मी सर्वांना विनंती करतो, की थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशनसाठी थोडंसं पुढे जाण्यासाठी प्लीज, प्लीज. सो त्यांना मुलंच का म्हणायचं? त्यांना मुद्दामहून आपल्याकडे बसून त्यांची प्रॅक्टिस करून तरच त्यांच्या कारण व्हायब्रेशन प्रचंड आहेत. आपल्या पण काळी आपण काही एवढे आत्ताच्या मुलांसारखे एवढे हुशार नव्हतो. आपण जसं-तसं आपल्या ओढून-ताणून आपला अभ्यास होत होता. पण तेव्हा कॉम्पिटिशन कमी होती. एखाद्या मुलाला मला माहिती आहे एखाद्या मुलाला 71-72% मिळाला तरी आम्ही म्हणायचो तो 10वीच्या बोर्डात, 12वीच्या बोर्डात पहिला आला. पण आता तसं काही नसतं रे बाबा. आता एखाद्या स्कूलमध्येच 92 वाले, 99 वाले 4-5 असतात. ही फॅक्ट आहे बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन आणि न्यू जनरेशन इज द स्मार्ट जनरेशन. मग या जनरेशन बरोबर आपण पण स्मार्ट झाला पाहिजे म्हणून मी नेहमी तुम्हाला असं रिक्वेस्ट करेल, की आपण पण प्रत्येकाने काही न करता
कमीत कमी 5 ते 10 मिनिटं रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. मग आजचा जो आपला टास्क आहे तो प्लीज इकडे लक्षात ठेवा. थोडंसं आपण ऍडव्हान्स लेवलला जातोय. ऍडव्हान्स लेवल मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍडव्हान्स लेवल? ऍडव्हान्स लेवल आपल्या पुढच्या किती आहेत आता? आपल्या पुढच्या 5, 6 आणि 7 पुढच्या 3 लेवल आहेत ऍडव्हान्स. 4 म्हणजे कुठल्या? B1, B2, M1, M2. इकडे लक्ष द्या. B1, B2, M1, M2 या 4 लेवल झाल्या. 0 सोडून द्या. 0 अवेअरनेस सेशन मध्ये येते आपली. तुम्ही फ्री शिकवा का समर कॅम्पला शिकवा का त्याचं कॅश करा का समाजसेवा म्हणून शिकवा. पण जरूर आपल्या श्रमाचा पण मोबदला मिळाला पाहिजे. जिथं गरज आहे तिथं कॅश पण केलं पाहिजे. म्हणून आपल्या पद्धतीने आपण करायचं. असं काही नाही की सर्वांनाच फ्री शिकवलं पाहिजे. सो पुढचा पार्ट असा आहे की आपण ॲडव्हान्सच्या 3 लेव्हल घेतो आणि या 3 लेव्हलमध्ये 5व्या लेव्हलमध्ये आपल्याला कुठलंही ॲडिशनला अडचण यायला नको. त्याच्यासाठी काय करायचं? योगिताताई, फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे आता अबॅकस टूल असेल, आता तुमच्याकडे टूल नाही म्हणून तो पार्ट वेगळा आहे. पण जर अबॅकस टूल असेल, तर मी आता मनात जो अंक येईल तो बोलत राहायचं. मनात अंक येईल तो बोलत राहायचं आणि ॲडिशन करत जायचं, ॲडिशन करत जायचं, ॲडिशन करत कुठलाही 236 प्लस 592 असे जे अंक येतील आपल्या मनामध्ये, ते बोलत जायचं, ॲडिशन करत जायचं आणि ते अंक मात्र एका कागदावर लिहित पण जायचं. प्लस, प्लस, प्लस. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याचं ॲडिशन चेक करा आणि तुमचं अबॅकस टूलवरचं तुमचं ॲडिशन चेक करा. जर कदाचित मॅच झालं, तर स्वतःची पाठ थोपडून घ्यायची. वॉव! मी हुशार आहे, मी ब्रिलियंट आहे, मी मेहनती आहे, मला सर्व येतं, असं स्वतःला आपण म्हणून घ्यायचं आणि ऑलरेडी हे म्हणायचं असतं. तरच आपण ब्रिलियंट होतो. नाहीतर आपण नेहमी मुलांना कधी-कधी म्हणतो, "बुद्धू आहे का? मूर्ख आहे का? बावळट आहे का?" आपण नेहमीच असं म्हणतो. म्हणून कमीत कमी अफर्मेटिव्ह ज्या चांगल्या सूचना आहेत, त्या चांगल्या सूचना आपल्या स्वतःला पण दिल्या गेल्या पाहिजे. सांगण्याचा उद्देश कसा? आता तुम्ही म्हणाल, की आता आम्ही नेमकी प्रॅक्टिस कशी करायची? तर प्रॅक्टिस हीच जर अबॅकस टूल असेल, तर डेली काही मनात जो अंक येईल, तो अंक लिहायचा आणि त्या अंकाचं ॲप्लिकेशन करून बघायचं. क्लिअर आहे? म्हणजेच ॲडव्हान्स लेव्हल म्हणजेच काय? कुठलंही ॲडिशन करताना माझी अडचण यायला नको. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं असेल, तर मी तुम्हाला असं सांगेल 999 घेऊन टाकलं किंवा 9999 घेऊन टाकलं अबॅकस टूलवर. 9999 लिहून ठेवायचं वरती कोपऱ्यात. आणि जे मनाला वाटलं ना, ते अंक सबट्रॅक्शन करत जायचे, सबट्रॅक्ट करायचे जायचे, सबट्रॅक्शन करत जायचे, सबट्रॅक्शन करत जायचे. 9999 मधून काहीतरी एखादा अंक कुठेतरी शेवटी उरेल बाबा. एक तर 21 उरेल, 22 उरेल, 256 उरेल, जे काय उरेल ते उरेल आणि मग इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जेवढे ॲडिशन केले ना, जेवढे सबट्रॅक्शन केले ना, तेवढ्यांची बेरीज करायची आणि ती बेरीजचं जे उत्तर असतं, ते 9999 मधून सबट्रॅक्शन करायचं आणि मग आपला रिमाइंडर जो आहे उरलेला आहे, जे काही शेवटचे अंक 2, 3, 4, 5 जे काही उरलेलं आहे, जे उरलेलं आहे ना, ते मॅच करायचं आणि जर उत्तर मॅच होत असेल, तर समजायचं आपण हुशार आहोत. ऑलरेडी हुशार आहोत. पण मुद्दाम चेक करायचं. म्हणजे तुम्हाला पुन्हा परत असं वाटत असेल, की मी प्रॅक्टिस कशी करावी? काही नाही. हे सर्व जे काही आपल्याकडे जे काही युनिक मंत्र असतात, की 0 रिसोर्सेसमध्ये पण आपलं काही थांबायला नको. ते 0 रिसोर्सेस मुद्दाम मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो. कारण एनी हाऊ कंडिशनमध्ये काही नसलं अबॅकस टूल, एखाद्या वेळेस तुम्ही प्रगतीताई जर तुम्ही अबॅकस टूल पर्समध्ये घेऊन जायला विसरल्या, पण तरी पण फिंगर्स तुमच्या जवळ आहेत. फिंगर्सवर पण तुम्ही 99 पर्यंतचे तुम्ही टेबल बनवू शकतात. पण त्याच्यासाठी काय लागतं? पर्समध्ये साधं तुमचं टिकल्यांचं पॉकेट असेल. त्या टिकल्यांच्या पॉकेटच्या एक साइड ब्लँक असते आणि त्या ब्लँकवर मात्र एक छोटीशी पेन असली, तरी आपण 2-4 टेबल बनवू शकतो. साहेबांचं काम साहेब गाडी चालवतायत. सांगण्याचा अर्थ हा आहे, की एनी हाऊ कंडिशनमध्ये आपली प्रॅक्टिस थांबत नाही. मग मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की आज आपला उज्ज्वला ताईंचा क्लास आहे. आपण चंद्रावर जरी असलो, मग मी नणंदेच्या हळदीच्या लग्नाला आहे का जाऊबाईच्या भावाच्या लग्नाला गेलोय, हे सर्व बहाणे असतात. पण तुम्ही जर डेडिकेटेड असाल, तर समाज किंवा आपली आपली जी काही नातेगोते आपल्याला बरोबर ॲडजस्ट करतात. एखादं कोणीतरी टोमणं मारतं, याचं काही एवढं खरंच अर्जंट आहे का? असं होतं. पण आपण जर डेडिकेटेड असलो, तर पीपल आर अवेअर
आपल्याला मार्ग काढून देतात. नाही बाबा, त्यांचा क्लास महत्वाचा आहे, क्लास करते, तिचं ठरलेलं आहे, त्या ठरल्याप्रमाणे करते. जसं तुम्ही सर्व 3:30चे 9:30चा क्लास करतात. सो पुढे जास्त बोलण्यापेक्षा थोडंसं प्रेझेंटेशनकडे जातो. फक्त मी हे का एवढं बोलत होतो, त्याचं कारण असं होतं, की आपल्या 3 लेव्हल बाकी आहेत. त्या आपण पुढच्या 3 लेव्हलमध्ये 3 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये 3 लेव्हल करू आपण. मल्टिप्लिकेशन अवेअरनेस आज करून घेऊ. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आणि कुठलाही डिजिट घेऊन त्याचं ऍडिशन हे आपण पुढच्या आठवड्यात करणारच, रविवार आणि सोमवार. इकडे लक्ष द्या. पुढच्या रविवार आणि सोमवार आणि मंगळवार 3 दिवस देऊया. बुधवारपासून नंतर पुढच्या वीकमध्ये मी फर्स्ट शिफ्टला राहील. तेव्हा पुन्हा परत आपण वैदिक मॅथ शिकणार आहोत. वैदिक मॅथ शिकणार आहोत. कारण समर व्हॅकेशनला तुम्हाला सर्वांना, ज्यांना ज्यांना शिकवायचं त्यांना ते शिकवता आलं पाहिजे. म्हणून जे काही बुक आहे त्याप्रमाणे फॉर्मॅट आपण वन बाय वन क्लिअर करू. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आता उद्यापासूनचं नियोजन आहे. उद्यापासून मी प्रतिभाताई आणि सोनालीताई. सोनालीताईंचे मला व्हिडिओ भेटलेत. सोनालीताई सोनालीताई आणि प्रतिभाताईंबरोबर कम्युनिकेशन करतो आज उद्या आणि ते कुठला पार्ट कसा घेतील, कोण कुठला घेईल ते करून फक्त आता तुमचं काम काय आहे, बाकीच्या मला वाटतं 53 ताई दिसतायत. तर तुमच्याकडे रुबिक क्यूब आहेत का? मला कोण सांगेल कोणाकडे आहे? म्हणजे हात वरती तरी करा. म्हणजे मला समजेल करा मग कमीत कमी. 3x3चा आहे का? 3x3चा आहे का? बरं ठीक आहे. उद्या पण पॉसिबल आहे. जर पॉसिबल असेल तर आणून ठेवा. 3x3चा कुठेही मिळतो. पहिले 3x3चा आणा. बरं मी पुढचा प्रश्न असा विचारतो. खाली हात घ्या. खाली हात घ्या. की ज्या आधीच्या ताई आहेत, सीनियर ताई आहेत, पण त्या अजून 3x3 मध्येच अडकल्या आहेत. असं कोणी आहे का? हां, दामिनीताई तुमचं क्लिअर करून घेतलं होतं बरं का आपण. पण माहीत नाही मला. तरी पण कोणी हो अडकले सर. का? असं कोणी अडकले झालं का सर आधी? माझं क्लिअर. हां, नाही ठीक आहे ना. झालं असेल तर झालं तर हात वरती नका करू. ज्या अडकल्या आहेत ना त्या ताई मला मला पाहिजेत, की ज्या ताई 3x3 मध्ये अडकलेल्या आहेत. म्हणजे मंजुषाताई म्हणतायत मी अडकलेले. शुभांगीताई म्हणते मी अडकलेले. आता अजून कोणी काय आता इकडे लक्ष द्या काय होणार आहे प्रॉब्लेम असा आहे अ, आपण पुन्हा परत मला काहीच येत नाही असं समजून या दोघं ताईंना मी पुन्हा परत 3x3 समजून सांगायला सांगतो. त्याचं कारण काय असतं ना, जेवढं रिपिटेशन केलं तेवढं ऑब्झर्वेशन वाढतं. ऑब्झर्वेशन करताना पुन्हा परत टॉप लेयर, मिडल लेयर, लगेच पुन्हा परत बॉटम लेयर असे तिघं लेयर ते समजून सांगतील. सोनाली त्यांचे खूप सुंदर व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओबरोबर तुम्ही पुन्हा परत ते 2दा, 3दा, 4दा बघून पुन्हा परत त्याच्या छानपैकी त्याचे तुम्ही स्वतः लिहून घेतलं किंवा त्यांना फोन केला. ताई माझं असं अडकलंय, मी काय करायला पाहिजे? पण त्यांचे पहिले टाईम घ्या, मेसेज टाका, ताई कॉल करू का? नाहीतर ते पण त्यांच्या काहीतरी गाडी चालवत असाल आणि तुमचा फोन करेल. मग त्यांना पण वाटलं ते फार महत्त्वाचं काम आहे. तर थोडंसं कधी पण विचारून घ्यायचं, की ताई तुम्ही फ्री असाल तर प्लीज कॉल करू का? मग ते तुम्हाला म्हणतील येस. तर तेव्हा तुम्ही जर अडकलेले असाल, तर जरूर कॉल करा. मला पण करा. मला पण मी कुठेही असलो जगाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा वेळ असतो तेव्हा मी ज्यात तुम्ही कोणी अडकले असतील म्हणजे मला टॉप लेयर येतो आणि बॉटम मध्ये मी अडकले बॉटम येतो म्हणजे एक शेवटच्या लेयर मध्ये अडकले असं असू शकतं कारण एक अप्रोच असतो खऱ्या अर्थाने 3x3 तुम्ही शिकलात की बाकीचं सोपं होतं ओके मी प्रतिभाताई आणि सोनालीताईंबरोबर शांततेत उद्या सकाळी बोलेल त्यांना व्यवस्थित प्लान करून घेऊ आम्ही तुमच्यापर्यंत तसा उद्या ग्रुपमध्ये मेसेज येईल मग माझा विचार असा आहे की पहिले पहिले 2 3 दिवस 3 लेअर इकडे लक्ष द्या 3 दिवस 3 लेअर द्या प्रत्येकाने कितीही वेळा काही झालं तरी एक लेअर माझा कंप्लीट झाला पाहिजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लेअरच्या नोट्स तुम्ही बनवल्या पाहिजे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या लेअरच्या बनवल्या पाहिजे मग नंतर परत 2x2 ला एका एका किंवा 2 दिवसात होऊन जातं ट्रँगलसाठी 2 दिवसात होऊन जातं म्हणजे एका आठवड्यात आपले कमीत कमी 3 टॉईस शिकणं होईल आणि 3 टॉईस म्हणजे नॉट अ जोक पुन्हा परत सांगतो 3 टॉईस म्हणजे साधारण मार्केटमध्ये याची सुद्धा जे प्रोफेशनल शिकवणार आहेत हे बघा काही मुलं आपोआप शिकत असतील तर तो पार्ट वेगळा आहे पण जर तुम्ही रुबिक क्यूबला मी असं म्हणेल की एखाद्या ज्या गुड स्कूल्स असतात ज्या गुड स्कूल म्हटले की ज्या प्रोफेशनल अप्रोचने त्यांना माहिती असतं की या गोष्टींचं काय महत्व आहे जर तुमच्या पुढच्या करिक्युलम मध्ये किंवा मी तुम्हाला मुद्दाम असं सांगेल की तुमच्या एरियामध्ये मी आता ठीक आहे हा थोडासा सीझन आपल्यासाठी थोडासा वेगळा आहे कारण 10 जून पर्यंत निवडणुका आहेत इंडियामध्ये
नाही तर या वर्षी ना मी सर्व ताईंना सांगणार होतो, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक ठिकाणी, गाव ग्रामपंचायतमध्ये महिला सभासद असतात, महिला सरपंच असतात, महिला नगरसेवक असतात. प्रत्येक ठिकाणी महिला आहेत, त्यांना पकडायचं आणि त्यांच्या माध्यमातून हे अवेअरनेस कॅम्प सुरू करायचे. आणि महिलांना माहिती असतं की महिलांना उभं करणं, महिलांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य समजून ते पण मदत करतात. म्हणून कदाचित 10 जून पर्यंत आपल्याला पॉलिटिकल सपोर्ट घेता येणार नाही आणि घेऊ पण नका. मी प्रामाणिकपणे सांगतो, कुठंही कुठलीही ऍड बनवताना, कुठलंही हँडबिल बनवताना कुठल्याही पॉलिटिकल पर्सनचं कोणाचंही नाव टाकू नका 10 जून पर्यंत. जाणीवपूर्वक सांगतो. ते पदावर असो की पदावर नसो. कारण ती थोडंसं आपल्याला जे काही इंडियामध्ये जे काही आता मुवमेंट आहे, इलेक्ट्रिकल जो काय सॉरी इलेक्शनचा जो माहोल आहे, त्या इलेक्शनच्या माहोलचा आपण आदर करून थोडंसं या वर्षी आपल्याला अवॉइड करता येईल. पण 10 जून नंतर इमिजिएटली पुन्हा परत मी सांगेल की जिथं महिला आहेत त्यांच्या महिलांना पकडून त्यांच्या माध्यमातून रुबिक क्यूबचे क्लासेस असतील, वेदिक मॅथचे असतील, अबॅकसचे असतील, पुन्हा तुम्ही जोरात या मोमेंटम करू शकतात. करू शकतात. सो आता मात्र आपल्या आपल्या परीने स्वातीताईने खूप छान बॅनर बनवलंय. त्यात अबॅकस ऍड करा, रुबिक क्यूब ऍड करा. आज उज्ज्वला ताईंनी मी सांगतो त्यांनी जे एक्सरसाइज करून घेतल्या, त्या सर्व एक्सरसाइज नाशिकमध्ये सुद्धा वजन वाढवा आणि वजन कमी करा याच्यासाठी 2-2, अडीच-अडीच, 3-3 हजार रुपये घेऊन मुलांचे 21-21 दिवसाचे कॅम्प केले जातात. हेच करून घेतलं जातं. परत सांगतो. पण त्यात फक्त एकच फरक असतो, की उज्ज्वला ताईंची जी एनर्जी लेव्हल होती, त्या एनर्जी लेव्हलला येऊन आपला ड्रेस कोड आपण तयार करणं, मस्तपैकी प्रोफेशनल आपला लूक तयार करून त्या पद्धतीने अप्रोच केला ना, तर लेकरं, मुलं, आई-वडील तुमच्याकडे 1000-1500 रुपये देऊन सोडून जातील. पण ताई यांना बदला, यांचे 2-2 किलो वजन कमी करा, यांचे पोटाच्या हालचाली वाढवा. माहिती पोरं आई-बापाचे काय ऐकत नाही. ही फॅक्ट आहे. पण त्याच्यासाठी मी खूप खरं सांगेल, त्याच्यासाठी आपल्याला पण स्वतःला आणि खूप सुंदर करत होत्या तुम्ही सर्वजण ताई. सर्वजण खूप सुंदर करत होते. मी माझ्याकडे व्हिडिओ थोडासा तो प्रोसेसमध्ये आहे. का आज म्हणजे मी रात्री अपलोड करून त्याला प्रयत्न करतो छोटासा त्याला एडिटिंग करण्याचा. पण सर्वांनी सुंदर पार्टिसिपेशन केलं. आणि कदाचित थोडंसं बोलणं हवं, पण मला वाटतं खराच तुम्हाला आजचा दिवस थोडासा एनर्जेटिकल वाटला असेल सर्वांना. वाटला असेल त्यांनी भाग घेतला असेल त्यांनी. थोडासा थकवा येतो 2-3 दिवस केल्यानंतर. पण त्याच्यानंतर मी उद्या व्हिडिओ देण्याचा हा प्रयत्न करेल, की ते बघून कमीत कमी थोडाफार तरी तुम्ही आत्मसात करायला उद्यापासून. जर समजा मला वाटतं उज्ज्वला ताईंनी साधारण 70 मिनिट केलं होतं. तर तुम्ही कमीत कमी 30 मिनिटं तर करा. 30 मिनिटं तर करा. थोडासा तुमची ह्युमिनिटी किंवा तुमचं स्ट्रॉंगनेस वाढेल आणि दिला पाहिजे वेळ. प्रतिभाताई दिला पाहिजे की नाही? दिला पाहिजे वेळ. सो प्लीज ट्राय करा. छानपैकी सायकल घ्या, सायकलिंग करा. सायकल करण्यापेक्षा नाही तर आपल्या आपल्या बिल्डिंगच्या बाल्कनीमध्येच आपण करू शकतो. इट इज गुड थिंग्स. सो प्लीज आपण आपल्या प्रेझेंटेशनकडे जाऊया. कारण बोलायचं म्हटलं की अवांतर जास्त होऊन जातं. ओके? ओके. ओके. सो आजचा दिवस होता आपला 6वा दिवस. आपण खऱ्या अर्थाने ॲडव्हान्स लेव्हलला सुरुवात केली, पण आपण बोनस दिवस म्हणून आपण कन्सिडर करतोय. आणि इकडे थोडंसं लक्ष द्या, की मी हा टेबल तुम्हाला टाकून देणार आहे. मी खूप सारं असतं समजून नाही सांगत, पण हा टेबल फार महत्त्वाचा आहे. तो कसा आहे, निशाताई इकडे लक्ष द्या. प्लीज, प्लीज, प्लीज इकडे लक्ष द्या. हालचाल नका कोणी. योग्यताताई बसून घ्या. इकडे लक्ष द्या. 358 आपल्याला ॲडिशन मेथडने टेबल बनवायचा आहे. प्लीज लक्ष द्या. पहिले 358 घेतला. आन्सर इज द 358 आपण लिहून घेतलं. पुन्हा मला 358 प्लस करायचं आहे. पहिला जो 358 होता, त्याच्यामध्ये 358 करायचा होता. म्हणून मला असं लक्षात आलं, की प्लस 300 साठी इन हाऊस फॉर्म्युला लागणार आहे. कारण 300 आहे 100च्या रॉडवर आणि म्हणून 300 साठी -200 प्लस 500. बघा, -200 प्लस 500 हा फॉर्म्युला लागला. पुन्हा +50 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. कारण 50 म्हटलं तर एक तर डायरेक्ट अवेलेबल, नाहीतर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. हे दोनच कंडिशन आहेत 50 साठी. आणि म्हणून 50 साठी मला लिहावं लागलं +50 इज इक्वल टू -50 प्लस 100 आणि 8. आता तिथं 8 आहे, पण तिथं आता मी पुन्हा परत 8 नाही करू शकत. म्हणून नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला -2
प्लस 8 इज इक्वल टू -2 + 10 म्हणजे नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. म्हणजे जी काही कंडिशन मला करावे लागते त्याचं डिटेलिंग करतो. याला डिटेलिंग म्हणतात. प्लीज इकडे लक्षात द्या. मी ऍडिशन मेथडने करतोय. आपल्याला ऍडिशन मेथडने तर मुळीच काही नंतर टेबल बनवायचे नाहीयेत. बट एक ऍडिशनची प्रॅक्टिस म्हणून मला कुठलाही डिजिट जर मला आता ऍड एनी हॅव कंडिशन करायचं असेल ती बेस्ट मेथड आहे. खूप काही माझ्याकडे कॅल्क्युलेशन नसले तरी मी 358 प्लस 350 प्लस 350 करत गेलो की प्रत्येक टप्प्याला जे आन्सर येईल ते आन्सर लिहायचं. पुन्हा परत त्यामध्ये प्लस 358. मग कंडिशन बदलली. आता इथं कंडिशन बदलली पुन्हा परत 300 साठी, कारण आता पहिले तिथं 300 होता. पुन्हा परत आपण 300 केला. -200 प्लस 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 थ्री प्लस प्लस 300 आणि पुन्हा परत तो 50 साठी -50 प्लस 100 म्हणजे 700 झाला होता. मग 700 मध्ये आपण डायरेक्ट 300 करू शकत नाही. म्हणून 100च्या रॉडवर -700 प्लस 1000 असा हा त्या रॉडवरची कंडिशन झाली. लक्षात येतंय सर्वांना? प्लीज मी रीड करून दाखवतोय. आणि म्हणून पुन्हा परत मी 10च्या रॉडवर गेलो तर तिथं ऑलरेडी -50 केला होता. म्हणजे 50 तिथं अवेलेबल आहे आणि 50 इज द डायरेक्ट अवेलेबल. मी जस्ट व्हिज्युअल तुम्हाला समजून सांगतोय. तुम्ही कोणीतरी टूलवर करत असणार. आणि पुन्हा परत +8 साठी. आता 8 साठी जर गेलो तर तिथं आन्सर काय होतं? 6 होता तिथं आता युनिट रॉडवर. आणि 6 मध्ये जर मला +8 करायचं असेल तर 8 इज नॉट देअर. पण +8 साठी -2 आणि -2 साठी आपल्याला +3 -5 असा करावा लागतो. कारण 6 होता. या 6 मध्ये +8 करण्यासाठी 6 करण्यासाठी -2 साठी +3 -5 असा -2 होतो. -2 +10 आणि पुन्हा परत मग ते पूर्ण कंप्लीट आवर्तन. म्हणून जे काही मी ऍप्लिकेशन करतोय ते ऍप्लिकेशन मध्ये मी थ्रूआउट व्हावं. उद्देश काय या सर्व गोष्टीचा? या गोष्टीचा प्रॅक्टिसचा उद्देश असा आहे की आपण ज्या पिल्लांना शिकवणार आहेत, आपण ज्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनला शिकवणार आहेत, ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे टीचर जेव्हा क्लासमध्ये शिकवणार आहेत, की मी छाती ठोकपणे, मी गर्वाने, अभिमानाने मी परत सांगतो, की साऱ्या जगामध्ये किंवा साऱ्या भारतामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रेन ट्रेन एज्युकेशनकडे ट्रेन झालेले टीचर सर्वात उत्तम टीचर आहेत. म्हणून खूप सारे लोक लाख-लाख, 2-2 लाखचे सुद्धा जरी काही स्कूल्समध्ये कॉन्ट्रॅक्ट असले, तरी जर त्यांना लक्षात आलं, की ब्रेन ट्रेनचे टीचर माझ्यासाठी शिकवायला तयार आहेत, तर ते म्हणतात, "टीचर तुम्ही आमचे क्लास घ्या." अशी जवळ-जवळ आत्तापर्यंत 4 ते 5 ठिकाणी उदाहरणं माझ्यासमोर आलेत. म्हणून सांगतो, आपण टीचर ट्रेनिंग ही बेस्ट ऑफ द बेस्ट, कारण तुम्ही जेवढ्या बेस्ट असाल, तेवढा तुम्हाला पण स्वतःला कॉन्फिडन्स असतो आणि गर्व असतो तुम्हाला स्वतःला, की मी जे काही पुढच्या जनरेशनला देते, ते मी प्रामाणिक आणि नितळ जे काय मला जे काही जे खरं आहे किंवा जे योग्य आहे, ते मी पुढे ट्रान्सफर करते पुढच्या जनरेशनला. म्हणून आपण भरपूर वेळ घेतो ट्रेनिंगला, भरपूर पुन्हा परत रिपिटेशनसाठी संधी देतो आणि ह्या सर्व गोष्टींचा उद्देश असा आहे, की खऱ्या अर्थाने जे नॉलेज आहे, ते खऱ्या अर्थाने योग्य ते नॉलेज पुढच्या जनरेशनपर्यंत गेलं पाहिजे आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे टीचर या बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर असल्या पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो, की तुमच्यावर पण तुम्हाला स्वतःला भरोसा पाहिजे. जर तुम्ही कुठल्याही स्कूलला गेला, आता फॉर एक्झाम्पल आत्ताच राहत्याचा ताईंचा फोन आला होता मागच्या मागच्या आठवड्यात, की त्यांना त्यांचे ते काही शिकवण्याची स्टाईल आहे किंवा बघून त्यांना 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 ते एखाद्या स्कूलला करत होते अप्रोच. पण त्यांना इंटरनॅशनल स्कूल राहता म्हणजे नगर म्हटलं की एज्युकेशनची पंढरपूर पंढरपूर म्हणजे थोडक्यात तिथं पंढरी आहे. बऱ्यापैकी चांगल्या संस्था आहेत. तर इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांना ॲज अ टीचर म्हणून संधी मिळाली. म्हणजे होतं काय, की तुमचं स्किल हे सर्व तुमची मेहनत आहे. अ, तुम्ही कौतुकाने भावाचं कधी-कधी कौतुक करतात, की "सर तुमच्यामुळे हे सर" पण हे खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक आहे, तुमची मेहनत आहे. सो प्लीज मेहनतीला कोणी मागे राहू नका. प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली. हा उद्देश फक्त याचाच आहे इथं तुमची स्किल डेव्हलप व्हावं. त्या उद्देशासाठी ही प्रॅक्टिस आहे आणि मी जस्ट 2-3 समजून सांगितले. बाकीचे तुम्ही करणार आहेत. ओके. सो आता पार्ट इथं आहे. काही ताईंकडे अबॅकस टूल नसतील आणि काही ताईंकडे असतील. तर मी समजून सांगतो. त्यांनी त्या पद्धतीने 100चा रॉड कन्सिडर करायचा. थोडासा फास्ट. 358
प्लीज सर्वजण करा लवकर. ज्या ताईंकडे अबॅकस टूल असेल त्यांनी अबॅकस टूलवर करा. ज्या ताईंकडे अबॅकस टूल नसेल त्यांनी फिंगरिंगवर करा. 358 केलाय तुम्ही. -57 बघा, -57 डायरेक्ट झाला. 300 कडे बघायची गरज नाही. 57 डायरेक्ट झाला. +565 500 पण डायरेक्ट झाला. 60 पण डायरेक्ट झाला. आणि 5 सुद्धा डायरेक्ट झाला. बघा, म्हणजेच आता 100च्या रॉडवर तुम्हाला 800 दिसतोय. 10च्या रॉडवर तुम्हाला 60 दिसतोय. आणि युनिट रॉडवर पण तुम्हाला 60 दिसतोय. म्हणजे तुम्हाला आन्सर 866 दिसतंय आतापर्यंतच्या कॅल्क्युलेशन नुसार. -655 बघा, डायरेक्ट होतोय. -600 आणि 55 डायरेक्ट होतोय. +777 +777 शांततेत व्यवस्थित आन्सर बघा. 77 सर 773 आहे. 73 आहे का? ओके, 73. तर 3 ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल ना? हा, बरोबर. 3 ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल, बरोबर. कारण मी माझं लक्षच नाही गेलं तेवढं त्या डिजिटकडे. ओके, सो नो प्रॉब्लेम. सो आन्सर इज द, मला वाटतं तिथं खाली युनिट रॉडवर 4 झाला असेल, बरोबर. 4 झाला असेल. सो आन्सर इज द, ज्या ताईंनी अबॅकस टूल नाही पण बोटांवर केलं तर त्यांनी सांगायचा प्रयत्न करा, म्हणजे मला थोडस बरं वाटेल. 984. 984 वंडरफुल, नो प्रॉब्लेम. जर जमलं होतं का योगिता ताई, त्याच्यानंतर जाधव ताई, जमलं का तुम्हाला? ऋतुजा आहे का क्लासमध्ये? ठीक आहे, जमलं होतं का? ठीक आहे, बाकीच्या ताई मला दिसत नाहीये. तेजस्विनी ताई, जमलं होतं का? हा, हा, अबॅकस टूल आहे तुमच्याकडे. ऋतुजा, जमलं होतं का? सर थोडं कन्फ्युजन होतंय. काय कन्फ्युजन होतंय? अरे देवा, मग कॅमेरा ऑन लवकर ठेव ना, नाही. म्हणजे माझं लक्ष राहील तुझा कन्फ्युजन का होतंय. कन्फ्युजनचे 2च कारण असतील. तर तू एकाच वेळेस लोकमान्य टिळकांसारखे 4 कामं करायचा प्रयत्न करत असेल. जेवण बाकी असेल, जेवण करते. टीव्ही बाकी असेल बघायचा, टीव्ही बघते. आणि माझा त्याच्यात परत 3रा क्लास अटेंड करते. आणि मध्ये मध्ये मम्मींशी पप्पांशी गप्पा करत असेल. असे 4 कामं करत असेल तर कन्फ्युजन होऊ शकतं. पण जर तू एका कामावर कॉन्सन्ट्रेशन केलं असेल तर नाही कन्फ्युजन होऊ शकत. म्हणून कॅमेरा ऑन कर. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. म्हणजे एक मुद्दाम सांगतो की जेव्हा लर्निंग मोड असतो ना, स्टेट ऑफ माइंड सांगतो मी, लर्निंग मोड मध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं असतं ज्या गोष्टी करतो त्या, मुद्दाम सांगतो. ओके, जाधव ताई, हो, जमलं ठीक होतं आहे, का? ठीक आहे. हा, नाही सर, काही नाही हरकत जमलं. नाही. आता करा सर्वजण माझ्याबरोबर. करा बरं माझ्याबरोबर. मी तुम्हाला माझे बोट दाखवतो त्या पद्धतीने करा, नो प्रॉब्लेम. थोडस हाय, एक जस्ट मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. हा, ओके. 358 इकडे लक्ष द्या. 58. आता 300 इकडे आहे. या हाताच्या बाजूला 300 आहे. 58 एवढं तर करता येतंय. -57 आहे बघा, -57. म्हणजे आन्सर काय आता जाधवताई? 301 आहे. इथपर्यंत तर झालं की नाही? येस या नो बोलत राहा मध्ये मध्ये. माईक ऑन करून घ्या, तुम्हाला परमिशन देतो. हा, इथपर्यंत आलो होतं, इथपर्यंत आलो 1 पर्यंत. थांबा ना, मी फक्त सांगतो येस किंवा नो बोलत राहा माझ्यावर. आता 301 आन्सर आहे की नाही इथपर्यंत? हो. हा, +565. आता तिथं 300 आहे, त्याच्यामध्ये 500 ऍड केला म्हणजे किती झाला तो? 800 झाला. 800 तिकडे 800 झाला. या 10च्या रॉडवर नाही झाला 800. तिकडे 100च्या रॉडवर 800 झाला. आणि 60 आणि 5 65. म्हणजे आता किती आन्सर झालं जाधवताई? 566. कशाला सॉरी, 500? आणि तो पहिला 300 होता ना तिथं. 800. हा, ऋतुजा, तू पण बोल. 866. 866. आता त्या 800 मधून डायरेक्ट -600 करून टाकला बघा आपा. डायरेक्ट झाला तो. झाला 600. त्या 800 मधून -600 झाला. म्हणजे तिथं फक्त 200 उरलेले आहेत. आणि -55. म्हणजे आता आन्सर किती आहे? 211. 211. 211.
थोडासा नो प्रॉब्लेम. अजून सप्तशृंगी देवीचे 2 हात यायचे बाकी आहेत आपल्याला, कारण तेवढी तपश्चर्या करावी लागेल ना, तर सप्तशृंगीचे 2 हात येतील. अजून आपली तपश्चर्या जस सुरुवात आहे. जशी जशी तपश्चर्या वाढेल तसे तसे सप्तशृंगीसारखे आपले अजून 1-2 हात येत राहतील. पण ती तपश्चर्या लागते ना, तपश्चर्या करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. मग हात मात्र निश्चित येतील, ती एनर्जी निश्चित येईल. ओके. आणि मला पुन्हा हे परत सिंगल नाही जमत. हा ओके. आणि पुन्हा परत 700, म्हणजे तिथं आता 900 झाले. तिथे किती झाले? 900 झाले. आणि 73, म्हणजे आन्सर इज द 984. थोडंसं आता तुमच्याकडे काहीच नाही साधनं, पण तुम्ही 100च्या रॉडवर जातायत. मुद्दाम सांगतो, हे बाकीच्या सिनियर ताईंना मला वाटतं जमत असेल. मला वाटतं प्रयत्न करा. अ, प्रयत्न करा. एवढे कॅल्क्युलेशन तरी करू आपल्या मीटिंग संपेपर्यंत. प्रयत्न तर करूया. प्रयत्न करा. अबॅकस टूल नसेल तर थोडं डिफिकल्ट आहे तुम्हाला, नवीन नवीन ताई लोकांना, पण प्रयत्न करूया. पण अबॅकस मेथडने करा. प्रयत्न करा. 100च्या रॉडवर लॉजिकल थिंकिंग करून ऍडिशन सबट्रॅक्शन नका करू. व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशन करा 100च्या रॉडला प्लीज. व्हिज्युअलाइज करून बीटचं मुवमेंट बघा. ते फार महत्वाचं आहे. ते 8 होते, मग -2 झाला, 6 उरला, असं नाही. व्हिज्युअलाइज करा बीट्स काय दिसत आहेत तिथं. जाधव ताई, प्रयत्न करा. डन सर. ठीक आहे ना, ठीक आहे. एक मिनिटानंतर मीटिंग थांबेल. झाल्यावर पुन्हा परत जॉईन करूया. एक महत्वाचं 3 मिनिटासाठी बोलायचं आहे आपल्याला. आपल्याला वेळ जास्त झालेला आहे.
एक 5 मिनिटं बोलू आणि मग थांबूया आपण. मीटिंग थांबली तर पुन्हा परत जॉईन करा.